अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क लागू करण्याची घोषणा बुधवारी रात्री उशिरा केली। भारतावर 26% आयात शुल्क लादण्यात येणार आहे। चीनवर 34% आयात शुल्क आकारले जाणार आहे। अमेरिकेच्या या दणक्याचा फटका जगभरातल्या देशांना बसू शकतो। कृषी, मौल्यवान खडे, रसायनं, औषध निर्माण, वैद्यकीय साहित्य निर्मिती, इलेक्ट्रिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्रांची निर्मिती या क्षेत्रांना या निर्णयाचा फटका बसेल। तर भारताचं वाणिज्य खातं याचा काय परिणाम होईल याचा तपास करते। मात्र हा फार मोठा फटका नाही असं वाणिज्य विभागाचं मत असल्याची माहिती आहे। अमेरिकेनं आयात शुल्क लादण्याचा परिणाम आशियाई शेअर बाजारांवर झालाय। अमेरिकी आणि आशियाई शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे। डाऊ जोन्स 2.4%, नॅसडॅक 4.2% कोसळलाय, तर ऑस्ट्रेलियाचा S&P 500 फ्युचर्समध्ये 3.5% पडझड झाली आहे। टोकियोच्या निकेई 225 इंडेक्स 3.4%, दक्षिण कोरियाचा कोस्पी इंडेक्स 1.9% कोसळलाय। आता भारतीय शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टीवर काय परिणाम होतो याची उत्सुकता आहे। तर अमेरिकेच्या या आयात शुल्क निर्णयाचा फटका हा जगभरातल्या देशांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। आशियाई शेअर बाजारावरती याचा जास्त परिणाम झालाय। मोठी पडझड आशियाई शेअर बाजारात आपल्याला दिसते। डाऊ जोन्स 2.4%, नॅसडॅक 4.2% कोसळलाय, तर ऑस्ट्रेलियाचा S&P 500 फ्युचर्समध्ये 3.5% पडझड झाली आहे। टोकियोच्या निकेई 225 इंडेक्स 3.4%, दक्षिण कोरियाचा कोस्पी इंडेक्स 1.9% कोसळलाय। आता भारतीय शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टीवर याचा काय परिणाम होतो याची उत्सुकता आहे। गेल्या काही दिवसातलं भारतीय शेअर बाजारातलं चित्र आपण पाहिलं तर ते चित्र काहीसं निराशाजनकच आपल्याला दिसतंय। बाजार म्हणावा तसा उसळी घेताना दिसत नाहीये आणि याचा मोठा परिणाम आपल्याला शेअर बाजारावर होताना दिसतोय। आणि या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करूया। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, गुड मॉर्निंग, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नमस्कार नमस्कार। सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की अमेरिकेच्या या निर्णयाचा आशियाई देशांवरती जास्त परिणाम होताना दिसतोय। भारतावर याचा कोणकोणता परिणाम आपल्याला दिसेल, म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला याचा परिणाम दिसेल? अमेरिकेच्या एकूणच ज्या सगळ्या गरजा आहेत त्या गरजांच्या साधारणतः 85% वस्तू अमेरिका आयात करतो 4 देशांकडनं। त्यामध्ये चायना, कॅनडा, मेक्सिको आणि भारत ह्या 4 देशांचा प्रामुख्याने समावेश होतो। आणि ही जी रेसिप्रोकल टेरिफ अरेंजमेंट आहे ती ह्या प्रामुख्याने 4 देशांच्या विरुद्ध त्यांनी घोषित केलेली आहे। आपण लक्षात घेतलं पाहिजे की मेक इन अमेरिका हा जरी डोनाल्ड ट्रम्प यांचं उद्दिष्ट असलं तरी त्याला फारसा बढावा आता मिळत नाहीये। अमेरिकेचा एकूणच उदरनिर्वाह हा इम्पोर्टेड गुड्स वरती खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। विशेष करून जर भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज भारत आणि अमेरिका यांच्यातला एकंदरीत व्यापार हा 130 अब्ज डॉलर्सचा आहे। यामधनं प्रतिवर्षी साधारणतः 88 ते 90 अब्ज डॉलरच्या वस्तू ज्या आहेत त्या आपण अमेरिकेला निर्यात करत असतो। आणि यामध्ये ह्या संपूर्ण व्यापारामध्ये एक ट्रेड डेफिसिट आहे, व्यापार तूट आहे, आणि ती भारताच्या पक्षामध्ये आहे। ती साधारणतः 40 अब्ज पर्यंतची व्यापार तूट आहे। आता डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न असे आहेत की व्यापार तूट कमी करणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यांना असं वाटतं की व्यापार तूट यासाठी आहे की भारत हा अमेरिकेच्या वस्तूवरती फार मोठ्या प्रमाणावरती, ते असं म्हणतात 52% इम्पोर्ट ड्युटीज आपण लावतो, विशेष करून ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स, फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट्स वरती भारताकडनं, आणि अजून ऑटोमोबाईल मध्ये भारताकडनं ज्या इम्पोर्ट ड्युटीज लावल्या जातात त्या पूर्णपणे बायस्ड आहेत आणि त्या 50% जास्त असल्यामुळे भारताचा ट्रेड सरप्लस हा वाढत जातो आहे आणि अमेरिकेला मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे। साधारणतः ज्या 88 अब्ज डॉलरच्या वस्तू आपण अमेरिकेला निर्यात करतो त्यामध्ये प्रथम क्रमांकावरती जेम्स आणि ज्वेलरीज येतात। साधारणतः 16 अब्ज डॉलरच्या जेम्स आणि ज्वेलरीज आपण अमेरिकेला निर्यात करतो। त्याच्या खालोखाल जो येतात ते ऑटो पार्ट्स येतात, आणि ऑटो पार्ट्स मध्ये टाटा सारखी कंपनी आहे, अनेक आपल्याकडचे वेंडर्स आहेत, स्मॉल स्केल मध्ये आहेत, बिग प्लेयर्स आहेत की जे ऑटो पार्ट्स अमेरिकेला मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट करत असतात।
त्याच्यावरती हो. पण 26% लावलं गेलं. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रामुख्याने आपण फिशरीज म्हणजे आपल्याकडचे प्रॉन्स हे मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट केले जातात. त्याचप्रमाणे ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स देखील मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडनं एक्सपोर्ट केले जातात. याच्यावरती देखील 26% ड्युटीज आकारण्यात आली आहे. जर आपण विचार केला तर साधारणतः एक प्रिलिमिनरी एस्टिमेट असा आहे की $7 अब्ज फटका हा भारताला बसू शकतो त्या 26% जी इम्पोर्ट ड्युटी अमेरिकेने लावलेली आहे. हो. अर्थात यामध्ये एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताचे अमेरिकेबरोबरचे चर्चा किंवा या संदर्भातली बोलणी ही चालू आहे. आपण अमेरिकेच्या अनेक वस्तूंवरचे इम्पोर्ट ड्युटीज कमी करायला सुरुवात केली आहे. विशेष करून हार्ले डेव्हिडसन वरची इम्पोर्ट ड्युटी आपण कमी केली आहे. हो. ज्या हो. बर्बन व्हिस्कीज अमेरिकेमध्ये बनतात त्या बर्बन व्हिस्कीज वरची किंमत ही आपण इम्पोर्ट ड्युटी आपण कमी करून टाकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना भेटायला मागच्या महिन्यामध्ये गेले होते त्यावेळेला साधारणतः 22 वस्तूंवरची इम्पोर्ट ड्युटी ही आपण कमी केलेली होती. एक मिनी ट्रेड डील आपण अमेरिकेबरोबर साईन करतो आहे. त्याविषयी चर्चा ही पियुष गोयल आणि अमेरिकेच्या ट्रेड सेक्रेटरीमध्ये चाललेली आहे. त्यामुळे ठीक मला आहे. असं वाटतं की त्यांनी ही जरी घोषणा केलेली असली हं. तरी ती प्रत्यक्षात येताना आपल्याला काही लवचिकता ही येत्या काळामध्ये दिसून येईल आणि ही इम्पोर्ट ड्युटी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर आहे. वाणिज्य मंत्रालयाचं सुद्धा असं मत आहे की फार मोठा परिणाम यामुळे होणार नाही, पण अर्थात या सगळ्याचे काय दूरगामी परिणाम होतात हे येणाऱ्या काळात कळेल. आणि जसा आशावाद तुम्ही व्यक्त केलात की काही सकारात्मक बदल यामध्ये होऊ शकतात. सर, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, मार्गदर्शन केलं त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.